विदर्भात पुढचे 2 दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा. नागपूर, चंद्रपूर आणि गडचिरोलीतील शाळा महाविद्यालयांना सुट्टी. नागपूरला मुसळधार पावसानं झोडपलं. काल अवघ्या 6 तासात नागपुरात 180 मिलीमीटर पावसाची नोंद. अनेक दुकानं आणि घरांमध्ये शिरलं पाणी. रायगडच्या महाड तालुक्यातील देशमुख कांबळे गावामध्ये ढगफुटी सदृश पाऊस. काही वेळातच संपूर्ण गावाला नदीचं स्वरूप. अतिवृष्टीग्रस्त पालघरसाठी मुख्यमंत्र्यांकडून विशेष पॅकेज. कायमस्वरूपी उपाययोजनांना गती देणार. वसई विरारमध्ये पाणी साठवण्यासाठी होल्डिंग पॉट्स बनवणार. पीक विम्यासाठी अवघे 3 दिवस उरलेले असताना राज्यातली धक्कादायक आकडेवारी हाती. गेल्या वर्षीच्या तुलनेत 9 लाखांहून अधिक शेतकऱ्यांची पाठ. जोखमीचे 5 ट्रिगर्स वगळल्यामुळे नाराजी. मुंबई मनपाची उधळपट्टी. 6 महिन्यांपूर्वी खरेदी केलेल्या स्कॉर्पिओऐवजी आता महागड्या इनोव्हा क्रिस्टा घेण्याचा प्रस्ताव. म्हणे स्कॉर्पिओ गाडी सोयीची नाही. नीटच्या पेपरफुटी प्रकरणी सीबीआयकडून आरोपपत्र दाखल. शिवराज मोटेगावकर, मनीषा वाघमारे, शुभम खैरनार, मनीषा मंधारे यांच्यासह 13 आरोपींचा समावेश. लोकसभेत पेपरफुटी सुधारणा विधेयकावरील चर्चेचा आज दुसरा दिवस. विरोधी पक्षनेते राहुल गांधी आज बोलणार. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह उत्तर देणार. विधेयक एकमतानं संमत होण्याची अपेक्षा. अमित शहांनंतर पंतप्रधान मोदींची घेतली सुनील तटकरेंनी भेट. शरद पवारांनी गेल्या आठवड्यातच घेतली होती मोदींची भेट. तर भेटीगाठींनंतर दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चांना पुन्हा उधाण. साखरेचा साठा करण्यावर केंद्राकडून निर्बंध. डीलरला आता 4000 क्विंटलपर्यंतच साठा करता येणार. किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकारचं पाऊल. मे महिन्यापासून आहे निर्यात बंदी. खासदार पार्थ पवारांचा आज पुण्यात कायनातदारसोबत साखरपुडा. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह जवळचे नातेवाईक राहणार उपस्थित. 27 फेब्रुवारीला बांधणार लग्नकाठ. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताला आणखी 2 रजत पदकं. हरजिंदर कौर आणि गुलवीर सिंगनं पटकावली रजत पदके. 12 पदकांसह भारत 9व्या स्थानी. आज गुरुपौर्णिमेनिमित्त राज्यभरातली मंदिरं सजली. शिर्डीतील साईबाबा मंदिराला आकर्षक फुलांची सजावट. शेगावात विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन. अक्कलकोटमध्येही उत्साह.